नमस्कार मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक आहे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा डिमांड आणि सप्लाय झोन. तर आता बेसिकली मार्किंग कशी केली जाते आणि याच्याबद्दल आपण इन डिटेलमध्ये पाहूयात. ज्यावेळेस पण मार्केट एखाद्या ट्रेंडमध्ये असतं, आता ट्रेंडमध्ये असतं म्हणजे एक्झॅक्टली कसं असतं ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. जर सपोज मार्केट हे अप ट्रेंडमध्ये असेल, बरोबर, तर आपण काय करतो, सपोर्ट लेवल्स मार्क करतो. बरोबर, सपोर्ट लेवल्स मार्क करणे म्हणजे काय, एक सिंगल लाईन ड्रॉ करणे. ठीक आहे, ही ज्या लेवलवरून मार्केट वाढतं त्या लेवलला काय म्हणतात, सपोर्ट लेवल. बरोबर, एवढं तर आपल्याला माहिती आहे. बरोबर, हे झाले आपले सपोर्ट्स. या लेवलला आले की आपल्याला काय करायचंय, बाय करायचंय. एवढं आपल्याला माहिती आहे. पण आता याच ठिकाणी समजा ज्यावेळेस आपण सिंगल लाईन मार्क करतो त्याला म्हटलं जातं सपोर्ट, पण त्याच ठिकाणी काय करायचं, बऱ्याच वेळेस असं होतं किंवा मार्केट इथून खाली यायला सुरुवात होते, इथपर्यंत येतं आणि इथूनच मार्केट वरती जातं. बरोबर, मग अशा सिच्युएशनमध्ये ट्रेड कसा प्लॅन करायचा. बरोबर, मग त्या ठिकाणी आपण डिमांड आणि सप्लाय झोन मार्क करून ट्रेड प्लॅन करू शकतो किंवा झोन मार्क केला पाहिजे. जर समजा याच ठिकाणी झोन आपण अशा प्रकारे मार्क केला असता, बरोबर, या खालच्या लेवलला आपण पाहूयात, या ठिकाणी पण समजा झोन मार्क केला आपण असा, तर त्या ठिकाणी आपली ही एंट्री मिस झाली नसते. त्यामुळे आपल्याला कधीही डिमांड आणि सप्लाय झोन मार्क करता आले पाहिजेत. तर बेसिकली डिमांड आणि सप्लाय झोन मार्क कशी करायची, कॅन्डलची वीक मार्क करायची. जर समजा मार्केट हे अप ट्रेंडमध्ये आहे, हे पाहिलं, डाऊन ट्रेंडचं एक एक्झाम्पल पाहूयात. जर सपोज मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर ज्या ज्या पर्टिक्युलर पॉईंटपासून मार्केट पडलेलं आहे त्या सगळ्या लेवल्सला काय करायचं, आपल्याला मार्क करायचं, पण ॲज अ झोन. बरोबर, ज्याला की सप्लाय डिमांड झोन म्हणतात किंवा झोन मार्किंग सुद्धा म्हणतात. या प्रकारे आपल्याला झोन मार्क करायचे आहेत. क्लिअर, या आपल्या सेलिंग लेवल झाले. जर सपोज मार्केट अपसाईडला गेलं आणि या लेवलला आलं तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी सेल करू शकतो, जो की आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे. मग आता हे हे झालं फक्त नॉर्मल अनालिसिस. याला जर समजा आपण चार्टवरती पाहायचे तर कसं करणार. जर सपोज मार्केटमध्ये हा अप ट्रेंड सुरू असेल किंवा डाऊन ट्रेंड, सपोज आपण एक्झाम्पल घेऊयात मार्केटचं एक थोडंसं लाईव्ह एक दोन, जेणेकरून की आपल्याला समजायला सुरुवात होईल. समजा या ठिकाणी पहा, मार्केट हे इथून पडायला सुरुवात झाली. बरोबर, म्हणजे आपण काय करणार, सेलिंगसाठी लेवल मार्क करणार. बरोबर, आता मार्क करताना लेवल कधी लक्षात ठेवायचे की मार्केटमध्ये लेवल अशी मार्क करायची. समजा या ठिकाणावर मार्क केली, फक्त वीक मार्क केली. बरोबर, पाहू शकता, बरोबर अप साईडनं वीक आपण मार्क केलेली आहे. वीकला मार्केटनं काय केलं, बरोबर थोडंसं जर खाली मॉडिफाय केलं तर पहा, चेक करू शकता आपण, या ठिकाणी टच करून मार्केट खाली आलं. आता याच्यानंतर मार्केटमध्ये नेक्स्ट लेवल ही बनली. बरोबर, मग ही लेवल मार्क करायची. आता ही लेवल कशी मार्क करणार, पूर्ण कॅन्डलची वीक पकडणार. बरोबर, परत काय केलं मार्केटनं, पहा की या लेवलला किंवा या झोनला मार्केट टच केलं आणि तिथून पडायला सुरुवात झाली. त्यानंतर मॉडिफाय काय करणार आपण, इथून इथपर्यंत मॉडिफाय करणार, याला पुढे काय करणार, एक्सटेंड करणार. हे पहा, या ठिकाणी या लेवलला आलेलं नाही आहे मार्केट आणि तिथूनच मार्केट काय झालं, नॉनस्टॉप पडलेलं आहे. तर पुढे एक्झाम्पल्स घेऊयात आपण आणखी. या ठिकाणी पाहू शकता, समजा या लेवलवरून मार्केट पडलेलं आहे, तर आपण या ठिकाणी अशी लेवल मार्क करू शकतो. बरोबर, मग मार्केटनं काय केलं, या लेवलला इथे एकदा टच केलं, त्यानंतर आपण परत ही लेवल मॉडिफाय केली, इथे आणली, तर परत या लेवलला मार्केट टच करून परत पडलेलं आहे. या प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला लेवल मार्किंग केली पाहिजे. हे झालं डाऊन ट्रेंडचं. जर सपोज मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल तर कसं मार्क करणार तेही चेक करूयात. अप ट्रेंडचे एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, समजा एक सेकंड, अप ट्रेंड आहे का कुठे, चलो अप ट्रेंड्सच्या लेवल पण मार्किंग पाहूयात आपण. जर मार्केट कंटिन्युअसली एखाद्या ट्रेंडमध्ये असेल, ठीक आहे, अप ट्रेंडमध्ये आहे, तर त्या ठिकाणी लेवल्स कशा मार्क होणार. समजा या लेवलवरून मार्केट काय झालं, स्टार्टिंगला हे पहा वाढलेलं आहे, तर ही लेवल आपण मार्क करणार. बरोबर, काय केलं मार्केटनं, थोडं डाऊन आलं, या लेवलला टॅप केलं आणि मार्केट परत अपसाईडला गेलं. आता याच्यानंतर लेवल कशी मार्क करणार, या ठिकाणी पाहू शकता आपण. या ठिकाणी काय केलं मार्केटनं, एक छोटीशी लेवल बनवली. बरोबर, लेवल कधी बनवले, या ठिकाणी बनवले, परत मार्केट वरती गेलं, या लेवलला टच केलं आणि तिथून मार्केट परत वाढायला लागलं. आता याच्यानंतर मार्केटनं ही लेवल बनवली, तर या लेवलला आपण मॉडिफाय करणार. इथून कुठे आणणार, इथे आणणार का, तर आपण लेटेस्ट लेवलला जास्त व्हॅल्यू दिले पाहिजे. बरोबर, परत मार्केटनं काय केलं, या लेवलला टच केलं आणि तिथून मार्केट परत पळायला सुरुवात झाली. परत या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी एक लेवल बनवली. आपल्याला पूर्ण कॅन्डलची वीक मार्क करायची आहे. बरोबर आहे, बाईंगसाठी मार्क करतोय म्हणून खालची वीक मार्क करायची. खालची पूर्ण वीक मार्क केली, मार्केट थोडं वरती गेलं, वरती जाऊन परत या लेवलला टच केलं, या लेवलला टच करून मार्केटनं बाईंगसाठी मुवमेंट दाखवलेली आहे. बरोबर, त्यानंतर मार्केटचा ट्रेंडच काय झाला, डाऊन साईड शिफ्ट झाला. बरोबर, आता ट्रेंडचं तर लास्ट व्हिडिओ आपण ऑलरेडी पाहिलेला आहे.
जर समजा यामध्ये तुम्हाला काही कन्फ्यूज असेल किंवा काही डाऊट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आपण तुम्हाला रिस्पॉन्स करूयात.